नमस्कार मंडळी. देवतांच्या कपाळावरील तिलकांचे रहस्य, प्रत्येक तिळ्याचा अर्थ आणि महत्त्व आपल्या या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहणार आहात. तर तिलकांची जी आपण ही रांगोळी किंवा चिन्ह जे बनवणार आहोत ते अतिशय पवित्र आहेत. आपल्या श्रावण महिन्यातल्या सर्व दिवसांच्यासाठी, सर्व शुभ दिवसांसाठी आपण हे तिलकांचे सुंदर चिन्ह काढणार आहोत आपल्या देवघरासमोर किंवा देवघरात काढण्यासाठी. तर आपण ते नुसतंच नाही काढू शकत, ते आपण एका ताटात किंवा छोट्याशा कुठल्या तरी अशा वस्तूवर सुशोभित करणार आहोत. तर त्यासाठी मी हे कणकेचे दिवे बनवले आहेत. 5 दिवे बनवून घेतले कणकेचे. अतिशय सोप्या पद्धतीचे हे कणकेचे दिवे 5 बनवून घेतलेले आहेत, जे आपण आपल्या देवघरासमोर सुशोभित करण्यासाठी उपयोगी पडणार आहेत. आणि त्यानंतर आपण थोडी फुलांची सजावट करून मग प्रत्येक देवी देवतांच्या मस्तकावरील तिळ्याचं चिन्ह काढून ते त्यामध्ये ठेवणार आहोत. तर चला तर मग सुरू करूया. देवी देवतांच्या पूजेसाठी आपण विड्याची पाने वापरतो आणि विड्याचे पानाचं महत्त्व आपण सारेजण जाणतो. तर त्यासाठी सजावट करण्यासाठी मी विड्याची पाने घेतली आहेत आणि फुलांचा वापर केलेला आहे. आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये प्रत्येक गोष्टीमागे एक गूढ अर्थ दडलेला आहे. देवतांच्या कपाळावर दिसणारा तिळा हा केवळ सौंदर्यासाठी नसतो, तर तो त्या देवतेचे तत्व, शक्ती, कार्य आणि संदेश व्यक्त करणारे पवित्र चिन्ह असते. आज आपण विविध देवतांच्या कपाळावरील तिलकांचा अर्थ जाणून घेणार आहोत. तुम्ही ही चिन्हे रांगोळीत, पूजेत किंवा कलाकृतीमध्ये जर वापरत असाल तर त्यामागील आध्यात्मिक महत्त्व समजले तर त्याचं सौंदर्य अधिकच वाढेल. आता आपण पहिले चिन्ह जे बनवणार आहोत ते आहे भगवान शिवाचे. 3 आडव्या भस्माच्या रेषांना त्रिपुंड म्हणतात. भस्म म्हणजे प्रत्येक गोष्ट शेवटी पंचमहाभूतामध्ये विलीन होते याची आठवण. त्यामुळे अहंकार, लोभ, मोह सोडून साधेपणाने जीवन जगण्याचा संदेश यात आहे. 3 रेषा अनेक प्रकारे समजावल्या जातात. त्या सत्व, रज आणि तम या 3 गुणांचे प्रतीक मानल्या जातात. काही परंपरांमध्ये त्या कर्म, ज्ञान आणि इच्छा या शक्तींचेही प्रतीक मानल्या जातात. शिवाच्या कपाळावरील 3रे नेत्र म्हणजे बाह्य डोळ्याने न दिसणारे सत्य पाहण्याची दृष्टी. ते ज्ञान, विवेक आणि अज्ञानाचा नाश करणाऱ्या शक्तीचे प्रतीक आहे. आपले हे जे पहिले तिलक आहे त्याला त्रिपुंड म्हणजे 3 आडव्या भस्माच्या रेषा आणि मध्यभागी 3रे नेत्र. याचं महत्त्व, भस्म म्हणजे वैराग्य व नश्वरतेचे प्रतीक आहे. 3 रेषा सत्व, रज आणि तम या गुणांवर विजय दर्शवतात. मध्यभागी 3रे नेत्र ज्ञान आणि दिव्य शक्तीचे प्रतीक आहे. तर हे आपले झाले महादेवाच्या कपाळावरील तिलक. हे तिलक काढण्यासाठी आडव्या ज्या 3 रेषा आहेत त्याला चुना वापरलेला आहे. जो काळा रंग आहे त्यासाठी अबीर वापरलेला आहे आणि मध्यभागी जो निळा रंग दिलाय तो आपल्या रांगोळीचा रंग आहे. हर हर महादेव. लवकरच सुरू होत असलेल्या श्रावण महिन्यात प्रत्येक सोमवारी देवघरासमोर हे जे चिन्ह आहे शिवाच्या मस्तकावरील तिळ्याचे ते नक्की काढा. धन्यवाद. आता आपले दुसरे शुभचिन्ह आहे श्री गणेशाच्या कपाळावरील तिलकाचे.
श्री गणेशांच्या कपाळावर बहुतेक वेळा लाल कुंकवाचा तिळा किंवा गंध दिसतो. लाल रंग उत्साह, मंगल कार्य आणि शुभारंभाचे प्रतीक आहे. कोणतेही शुभकार्य श्री गणेशाच्या पूजेने सुरू करण्याची परंपरा याच कारणामुळे आहे. श्री गणेशाच्या मस्तकावर लाल कुंकवाचा उभा किंवा गोल तिलक असतो किंवा त्रिशूलासारखे तिलक असते. याचे महत्त्व मंगल कार्य, शुभत्व आणि बुद्धीचे प्रतीक. लाल रंग ऊर्जा आणि उत्साह दर्शवतो. तर हे झाले आपले श्री गणेशांच्या कपाळावरील शुभचिन्ह. तर हे झाले आपले श्री गणेशांच्या कपाळावरील तिलकाचे शुभचिन्ह. यासाठी वापरलेले आहे कुंकू आणि हळद. आता आपण सुरू करणार आहोत तिसरे शुभचिन्ह, जे आहे श्रीरामांच्या कपाळावरील. श्रीराम हे विष्णूचे अवतार असल्याने त्यांच्या कपाळावर सुद्धा ऊर्ध्वपुंड दिसतो. हा टिळा सत्य, धर्म, आदर्श जीवन, कर्तव्यनिष्ठा आणि मर्यादा यांचे प्रतीक आहे. श्रीरामांचा असा संदेश आहे की परिस्थिती कितीही कठीण असली तरी धर्माचा मार्ग सोडू नये. म्हणजेच याचे महत्त्व असे आहे की धर्म, सत्य आणि आदर्श जीवनाचे हे प्रतीक आहे आणि विष्णू भक्तीचे चिन्ह आहे. हे चिन्ह काढण्यासाठी वापरलेले आहे कुंकू. तर हे झाले आपले श्रीरामांच्या कपाळावरील शुभचिन्ह. आता आपले चौथे शुभचिन्ह आहे श्रीकृष्णांच्या कपाळावरील तिलकाचे. श्रीकृष्णाच्याही कपाळावर ऊर्ध्वपुंड दिसतो. कृष्णांच्या तिळ्याचा अर्थ आहे प्रेम, भक्ती, करुणा आणि ईश्वराशी जोडलेले नाते. काही वैष्णव परंपरांमध्ये या तिळ्याचे थोडे वेगळे स्वरूप असते, परंतु त्याचा मूलभूत अर्थ विष्णू भक्तीच राहतो. श्रीकृष्णांच्या कपाळावरील तिलकांचे महत्त्व प्रेम, भक्ती आणि दैवी करुणेचे प्रतीक आहे आणि वैष्णव संप्रदायाचे चिन्ह आहे. हे बनवण्यासाठी वापरले आहे चुना, हळद आणि थोडेसे कुंकू. तर हे झाले आपले चौथे शुभचिन्ह श्रीकृष्णांच्या कपाळावरील तिलक. आता आपण पाचव्या शुभचिन्हाकडे वळूया. हे आहे हनुमानाच्या कपाळावरील शुभचिन्ह तिलक. हनुमानजींना शेंदूर अतिशय प्रिय आहे. लोकप्रिय कथेनुसार सीता माताने कपाळावर सिंदूर लावण्याचे कारण समजल्यानंतर हनुमानाने सुद्धा संपूर्ण अंगावर शेंदूर लावला, जेणेकरून श्रीरामांचे आयुष्य अधिक वाढावे. ही कथा लोकपरंपरेत अतिशय प्रसिद्ध आहे. तिलकाचे महत्त्व बल, भक्ती आणि निर्भयतेचे हे प्रतीक आहे. श्रीरामप्रती अखंड भक्ती दर्शवते. हे बनवण्यासाठी मी चुना आणि शेंदुराचा वापर केलेला आहे. आता आपले पुढील शुभचिन्ह आहे दुर्गा देवीच्या कपाळावरील तिलक. देवीच्या कपाळावर लाल कुंकू किंवा मोठी बिंदी असते. लाल रंग म्हणजे शक्ती, साहस, विजय, मातृत्व आणि सृजनशक्ती. देवी आपल्याला अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा देते. याचे महत्त्व आहे शक्ती, विजय आणि मातृत्वाचे प्रतीक.
आणि देवी शक्तीचे द्योतक. हे बनवण्यासाठी मी कुंकूचा वापर केलेला आहे आणि खाली एक फक्त डॉट लावलाय चुन्याचा. तर हे झाले आपले दुर्गा देवीच्या कपाळावरील तिलकाचे शुभचिन्ह. दुर्गा देवीच्या कपाळावरील आपण हे जे शुभचिन्ह काढले ते आणखीही प्रकाराने काढण्याची पद्धत आहे. आपले पुढील शुभचिन्ह तिलक आहे श्री दत्तात्रेयांचं. दत्तात्रेय हे ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिमूर्तीचे एकत्र स्वरूप आहे. वेगवेगळ्या दत्त संप्रदायामध्ये त्यांच्या कपाळावरील तिला बदलू शकतो. काही ठिकाणी चंदनाचा उभा तिळा असतो, तर काही ठिकाणी ऊर्ध्वपुंड दाखवला जातो. त्यांचा तिळा हा गुरुसत्व, ज्ञान, समत्व आणि वैराग्य यांचे प्रतीक मानले जाते. हे काढण्यासाठी मी कुंकू आणि मध्यभागी जे आहे ते अष्टगंधाचा छोटासा तिळा आहे. महत्त्व, ज्ञान, गुरुतत्व आणि त्रिमूर्तींचे प्रतीक. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.